नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। छान रेसिपीसाठी स्वप्नाली रेसिपीला सबस्क्राइब करा। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय साहित्य घेतले तर आपल्याला वाटण करायचं आहे। तर वाटणासाठी काय काय साहित्य घेतले बघूया। तर एक कांदा चिरून घेतलाय आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। हे टोमॅटो आणि कांदा चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि वाटण करायचं ह्याचं पण। आणि थोडंसं सुकं खोबरं घेतले, थोडंसं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतले। ह्याचं पण आपण वाटण करून घ्यायचं आहे। तर अगोदर आपण हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊ आणि हे गरम पाण्यामध्ये सोयाबीन सुद्धा आपण उकळून घ्यायचे बघा। एक 5 मिनिटं सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचे। पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलंय बघा, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ, थोडीशी हळद। पाणी गरम झालंय आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया लगेच सोयाबीन। पॉकेटमधले जे सोयाबीन असतात बघा ते घ्यायचे। सुट्टे सोयाबीन असतात त्यापेक्षा ना पॉकेटमधले सोयाबीन असतात ते चांगले असतात। आणि इथे मी एक पॉकेट घेतलेलं आहे, एक छोटं 10 वालं पॉकेट घेतलेलं आहे। पाण्यामध्ये उकळून घेतानाच हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपले सोयाबीन चव लागतं, मीठ लागतं त्याच्यामध्ये, आतमध्ये मीठ वगैरे जातं, सपक लागत नाही। तवा पण चांगला गरम झालाय। आपण कांदा अगोदर भाजून घेऊया। कांदा भाजलाय, आता आपण काढून घेऊया। टोमॅटो पण आपण तेल टाकून चांगला भाजून घ्यायचा। आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं ह्याचं वाटण केलंय आणि कांदा टोमॅटोचं पण वाटण झालं आपलं। आणि इथं 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेत बघा सोयाबीन, हळद आणि मीठ टाकून। चांगलं पाणी निथळून काढायचं, अजिबात ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही बघा। थंड पाणी ओतून हे पाणी पिळून काढायचं ह्याच्यातलं। कढईमध्ये तेल टाकून घेतले बघा। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करायचं आहे। 2 चमचे तेल टाकून घेतले। ह्याच्यामध्ये अगोदर टाकायचं तमालपत्र, छोटी 2 तमालपत्र टाकून घेतलेत। तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपण। हिरवं वाटण आपलं चांगलं परतले। आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही भाजून आपण पेस्ट केलेली। आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। वाटणाला आपलं चांगलं तेल सुटलंय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा घरगुती काळा मसाला। मसाला टाकला की आपण गॅस कमीच ठेवायचा आहे। मसाला चांगला परतून घेतलाय, गॅस कमीच आहे बघा। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सोयाबीन आपण उकळून घेतलेलं। तर मसाल्यामध्ये आपण सगळं सोयाबीन मिक्स करून घ्यायचं आहे एखादं मिनिटभर। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आपण बघा सोयाबीन शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं बघा, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं नंतर बघूनच। मसाला चांगला परतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये 1 पेलाभर पाणी टाकायचं आहे गरम करून। पाणी गरमच करून टाकायचं आहे, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीची चव बिघडते, त्याच्यामुळे पाणी गरमच करून ओतायचं बघा। आपली दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे। आणखीन थोडंसं तुम्हाला पाणी ओतायचं असेल तर ओतायचं। तर सोयाबीन मसाला बनवते आपण, जास्त पातळ नसतो, ह्याची ग्रेव्ही थोडीशी दाटसरच असते। पाणी ओतून मिक्स करून घेतलंय सगळं हलवून आपण। आता आपण ह्याला 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर खळखळून चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे तेल सुद्धा सुटते आपल्या भाजीला। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत बघा। मस्त आपल्या अशी सोयाबीन मसाला तर्री सुद्धा आलेली आहे आणि चांगला शिजलेला सुद्धा आहे बघा। चांगली ग्रेव्ही झाली आपली अशी एकदम दाटसर। टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपला खाण्यासाठी सोयाबीन मसाला तयार झाला आहे। मस्त अशी आपली सोयाबीन मसाल्याची भाजी तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा, खूप छान लागते। मटन चिकनला सुद्धा मागे टाकते। आणि आपली ही सोयाबीन मसाल्याची रेसिपी तयार झाली आहे बघा।